श्री समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे शुक्रवार, म्हणजेच 22 ऑगस्ट आहे, वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावणी अमावस्या. तर बघा, ही जी अमावस्या आहे तर ती बैलपोळ्याची अमावस्या, दर्श अमावस्या, त्यासोबतच पिठोरी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची असते. पवित्र अशा श्रावण महिन्याची समाप्ती होत आहे आणि नंतर भाद्रपद महिना सुरू होत आहे. तर या अशा पवित्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी पैसा येईल. एका रात्रीत आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तर बघा, शुक्रवार आहे आणि या अमावस्येची सुरुवात जी आहे तर ती शुक्रवारी होत आहे आणि ही अमावस्या शनिवारी संपणार आहे. तर बघा, आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणजे उगवत्या तिथीनुसार अमावस्या ही शनिवारी असणार आहे, पण आपल्याला शुक्रवारी अमावस्या चालू होत आहे. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी हे 2 दिवस जे आहेत तर ते उपाय करण्यासाठी मिळालेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला शुक्रवारी किंवा शनिवारी कोणत्याही दिवशी जमेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे, तो स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे, हळदी कुंकू अक्षदा फुलं आणि त्यासोबतच बघा, याच्यामध्ये आपल्याला जे काळे तीळ असतात तर ते काळे तीळ हे जे आहे तर ते टाकून घ्यायचे आहेत. तर अमावस्या तिथी ही असते ना तर ती अतिशय महत्त्वाची असते. आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी, आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी. असं म्हटलं जाते की अमावस्येच्या दिवशी आपले जे पितृ असतात तर ते पृथ्वी तलावरती येत असतात. आपल्या घरातील व्यक्तींसाठी आपण एवढं काही करून ठेवलं आहे, धन संपत्ती कमवून ठेवली आहे, तर ते आपल्यासाठी काय करतात का, आपली सेवा करतात का, ते पाहण्यासाठी येत असतात. आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आजचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा, मी जे सांगितलेलं सर्व साहित्य आहे तर ते घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. बघा, आता जिथे पण पिंपळाचं झाड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर बघा, पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हे जे काळे तीळ घातलेलं पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि गोलाकार प्रदक्षिणा घालत हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या खोडाशी अर्पण करायचं आहे. आता बघा, पिंपळाच्या झाडालाच का अर्पण करायचं, तर पिंपळाच्या झाडामध्ये जे आपले पितृ जे असतात तर ते पिंपळाच्या झाडामध्ये असतात असं म्हटलं जातं. अमावस्येच्या दिवशी पितृ हे पिंपळाच्या झाडाखाली असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीच आपण हा उपाय करत आहोत. त्यामुळं आपल्याला पिंपळाच्या झाडालाही पाणी अर्पण करायचं आहे. काळे तीळ जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे मानले जातात, म्हणून हे पाणी आपण अर्पण करत आहोत. यानंतर आपल्याला जो दिवा घेऊन गेलेला आहे शुद्ध गाईच्या तुपाचा तर तो तुम्हाला तिथं प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे, हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे. जर तुमच्याकडून काही चूक भूल झाली असेल, पितरांची सेवा झाली नसेल तर त्याविषयी तुम्हाला पितरांची तुमच्या माफी मागायची आहे आणि तुम्हाला त्यांना दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे आपण अडीअडचणी येत आहेत, जे पण दोष लागलेले आहेत माझ्या घराला, तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन माझ्या घराची मुलाबाळांची अगदी भरभरून अशी प्रगती होऊ द्यात, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतर तुम्हाला घरी यायचं आहे. तर अशा पद्धतीनं एकदम छोटासा उपाय आहे पण अतिशय प्रभावी आहे. हा उपाय करण्याला अमावस्येच्या दिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं. म्हणून प्रत्येकानं आवर्जून उद्या शुक्रवारी दिवसभरामध्ये कधीही पिंपळाच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तिथं प्रज्वलित करायचा आहे. यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा येईल, तुमचं कर्ज फिटेल, एका रात्री तुमच्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही.